काय साधतो? तर पुन्हा त्या न्यू पॉलिटिकल भावना, की तुम्ही झगडणाऱ्या माणसाला आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं सांगा, ती सहृदयता, ती आस्था त्या माणसापर्यंत पोहोचू दे. यावर्षी 6 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता काशीनाथ घाणेकर मध्ये आमचा या वर्षीचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला आता त्याचं आमंत्रण सगळ्यांना देऊन ठेवतो, कारण ह्या वर्षीचा हा कार्यक्रम आम्ही दाभोळकरांच्या स्मृतींना अर्पण करणार आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाला तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा. एका वेगळ्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. मुद्दा तोच आहे, जरी आम्ही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे असलो तरी सुद्धा विवेकवादी चळवळीचा भाग होतो. तसेच तुमचं जे कुठलं क्षेत्र असेल त्यामध्ये विवेकवादाची मांडणी करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि पुष्पांच्या भाषणामध्ये शेवटी त्यांनी गणपतीच्या दाभोळकरांच्या प्रकल्पाचा उल्लेख केला. गणपतीच्या बाबतीत असं आहे की आपण गणपतीची मूर्ती आणतो आणि तिचं विसर्जन करतो. विनोबांनी अतिशय चांगली मांडणी अशी केली आहे. ते असं म्हणतात की ज्याचं सर्जन होतं त्याचंच विसर्जन होतं. तर गणपती आपल्याला काय शिकवतो की खरा देव हा फक्त मूर्तीत नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये मूर्ती भंजन नाही, पण विसर्जनाच्या द्वारे मूर्ती गौणत्व दाखवलंय. मूर्ती गौणत्व याचा अर्थ असा की फक्त मूर्तीच्या पूजेमध्ये आणि फक्त मूर्तीच्या उपासनेमध्ये अडकून पडू नका. या सगुण साकार करून सगुण निराकाराकडे जाण्याचा प्रयत्न करा. मूर्ती आणि मूर्तीचं रूप जसं महत्वाचं आहे तसे गुण हे त्या रूपापेक्षा जास्त महत्वाचे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज दाभोळकरांचं रूप आपल्यात नाही, पण रूप हे कसं असतं, त्याचं सर्जन होतं आणि त्याचं विसर्जन होतं, पण गुण मात्र त्याच्या पलीकडे असतात. तेव्हा आज आपण जर या निमित्ताने असं शिकलो की आपल्याला रूपाकडून गुणाकडे जायचंय, तर आम्ही दाभोळकर ही आपली मनातली हाक अधिक शक्तिशाली करेल. धन्यवाद. बोलण्याचा आधार हे आनंदने एवढ्या सुंदर रीतीने निरूपण केलं. आणि विवेकवादाचा किंवा आम्ही दाभोळकर या घोषणेला प्रत्यक्षात आणायचं असेल तर आपल्याला कुठली वाट चोखायला हवी आणि कुठल्या वाटेला आपण कठोरतेने नकार द्यायला हवा किंवा अटकाव घालायला हवा, याचं देखील अतिशय चांगली मांडणी त्यांनी केली. मी मनापासून त्यांचा आभारी आहे. आणि शेवटचं भाषण आहे, त्याच्यानंतर वंदनाताई बोलणार आहेत. आपण एक निर्धार शपथही शेवटी घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाचा जवळजवळ अर्धा भाग अद्याप शिल्लक आहे. तेव्हा ज्या कोणाला निखिल वगैरेंचं भाषण सुरू होण्यापूर्वी पुढे येऊन बसायचं असेल त्यांनी आवर्जून येऊन पुढे येऊन बसायला हरकत नाही. पुढे बसायला जागा आहे. मी आता आनंदित करतोय आजच्या सभेचे पुढील प्रमुख वक्ते माननीय निखिल वाघ. आणि आपण सगळे वीस तारखेला सकाळी 7:15 वाजता पुण्यात डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला. आज 11 दिवस घटून गेलेले आहेत. महाराष्ट्रात जागोजागी अशा प्रकारच्या निर्धार सभा होत आहेत. तरुण माणसं मोर्चे काढतायत, निषेध मोर्चे काढतायत, श्रद्धांजली सभा होत आहेत. आज तर इस्लामपूरच्या मुलांनी कमाल केली. साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अर्धत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मीटिंग चालली 3 दिवस पुढचा सगळा कार्यक्रम ठरवण्यासाठी. इस्लामपूरची मुलं इस्लामपूरहून साताऱ्याला चालत गेली, मोर्चा काढून आम्ही दाभोळकरांबरोबर आहे हे दाखवण्यासाठी. मी तुम्हाला खरंच सांगतो, दाभोळकरांच्या खुनाच्या धक्क्यातून आपण सगळे कधी सावरू की नाही मला माहिती नाही,
कारण की एक असह्य अशी वेदना आहे. पण वेदनेच्या पलीकडे जाऊन जर बोलायचं असेल, आनंद जसं म्हणाला तसं वेदना, संताप आणि या सगळ्या मनातल्या भावनांच्या पलीकडे जर जाऊन बोलायचं असेल तर चळवळीचा विचार झाला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्या पुढे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या 2 मुलांनी. मी पुण्यामध्ये परवा होतो बुधवारी. राष्ट्र सेवा दलातर्फे निर्धार परिषद झाली. 4-5 हजार तरुण मुलं होती. खूप वर्षांनी राष्ट्र सेवा दलाच्या प्रांगणामध्ये इतकी तरुण मुलं मी बघितली, माझ्या अंगावर शहारा आला. आज इथे एवढी गर्दी बघतोय, मला ठामपणे विश्वास आहे की कुठेतरी पुन्हा जाग यायला सुरुवात झाली आणि जुने जाणते तेच ते चेहरे फक्त दिसत नाहीये, तर खूप मोठ्या संख्येने तरुण आता रस्त्यावर उतरत आहेत आणि शांततेच्या मार्गाने, आदिभावनेने नव्हे, आनंद म्हणाल तसं प्रगत भावनेने आणि त्या पुढच्या पायरीवर जाऊन सुद्धा आम्हाला या सगळ्याचा प्रतिकार करायचा आहे हे सांगत आहे. पुण्यातल्या 4-5 हजार तरुणांपुढे बोलताना आणि त्यानंतर डॉक्टर लागूंच्या नेतृत्वाखाली शपथ घेताना त्यांच्यातली वेदना, त्यांच्यातला संताप अगदी मला जाणवत होता. स्टेजवर बसून जाणवत होता की या क्षणाला या मुलांना भडकवलं तर महाराष्ट्रात काही येऊ शकतं. पण दाभोळकरांचा विचार हा विवेकवादाचा विचार आहे. हा गांधीजींनी सांगितलेला शांतता आणि सत्याग्रहाचा विचार आहे. म्हणून महाराष्ट्रातले विवेकवादी असं काही करणार नाही याची मला खात्री. याचा अर्थ असा नव्हे की या शांततेचा, या अहिंसेचा गैरफायदा महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी घेतला. 11 दिवस होऊन सुद्धा महाराष्ट्रातल्या पोलिसांना दाभोळकरांचे खुनी कोण, प्रत्यक्ष खुनी कोण, सुपारी किलर कोण आणि मास्टर माइंड कोण हे शोधता येत नसेल तर महाराष्ट्राचं पोलीस दल कुचकामी आहे अशा हळूहळू निष्कर्षाला यायला मिळते. पोलीस दलात आमचे अनेक मित्र आहेत, अनेक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. सुरेश खोपडेंसारखे माझे मित्र अधिकारी मला सांगतायत देखील जरा वाट बघ, अजून पोलिसांना वेळ दिला पाहिजे, की आपल्या गुंतागुंतीची आहे की अजून वेळ दिला पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमात विचारलं खोपडे साहेबांना, खोपडे साहेब किती वेळ देताय सर? मी द्यायला तयार. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 6 वर्ष. कधीतरी पोलीस या गुन्ह्यांना शोधणार आहेत का? खरे गुन्हे सापडणार आहेत का? आणि तशी पोलिसांची इच्छा आहे का? आणि या गुन्ह्यांना जर ते सापडले तर शिक्षा करायची न्यायालयाची इच्छाशक्ती आहे का? माझा विश्वास नाही. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो. ही व्यवस्था नखशिकांत इतकी सडलेली आहे की माझा या सगळ्या यंत्रणेवर विश्वास नाही. 1991 पासून किमान 6-7 हल्ल्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. एकाही हल्ल्यातल्या हल्लेखोराला शिक्षा झालेली नाही. हे बदललं तर मला हवंय. दाभोळकरांचे कोणी सापडलेले मला हवंय, त्यांना शिक्षा झाली तर मला हवंय. कारण मला या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा आणि कुठेतरी मला एक धागा मिळाला या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला तरी पुढे. पण आज या क्षणाला तुमच्या समोर भाषण करताना माझा या भ्रष्ट व्यवस्थेवर, माझा महाराष्ट्रातल्या जातीय भावनेने आणि धर्म भावनेने पछाडलेल्या बहुसंख्य पोलिसांवर विश्वास नाही. हे अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. मला माहिती आहे ते पत्रकार, कारण गेल्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या पोलिसांचा अनुभव हा पूर्णपणे पक्षपाती आहे. 92 ची दंगल आमच्या डोळ्यासमोर घडली आणि आमच्या भागात घडली. पुष्पाबाई जिथे राहतात, मी जिथे राहतो त्या भागात घडली. पोलिसांनी मुसलमानांची दुकानं उघडून दिलेली आणि जाळलेली, एका धर्माच्या टॅक्सीवाल्याला पकडून जिवंत जाळले, डोळ्यांनी पाहिलेला मी माणूस आहे. आणि त्यानंतर जेव्हा कमिशनर बदलले गेले तेव्हा नवे आलेले पोलीस कमिशनर जेवढे सतीश शाह यांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा त्यांनी असं विचारलं काय करायला पाहिजे. तेव्हा मी तिथे असं सांगितलं की तुमचं जे 60% पोलीस दल आहे ते पोखरलेलं आहे धर्मांध भावनेने. त्यांची मानसिकता बदलल्याशिवाय काही होणार नाही. सतीश शहानी माझ्यावर चिडले, आधी भावनेकडे मला असं म्हणाले तुम्ही असं कसं म्हणता. मी म्हणजे ठीक आहे 60% नसेल तुम्ही 55% म्हणा किंवा 70% आपण म्हणूया. हा
सगळ्यात जाऊ नका म्हणून. पण माझ्या बाजूला जुलिओ रिबेरो बसले होते. रिबेरो साहेबांना मी विचारलं, रिबेरो साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, माझं हे विधान खरं आहे की खोटं तुम्ही सांगा. ते माझ्या बाजूने तिथे उभे राहिले. त्यांनी 6 वेळा सांगितलं व्हॉट निखिल सेज इज परफेक्टली राईट. हे मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिलं. 20 वर्षापूर्वी पोलीस दलाची जी अवस्था होती ती हेमंत गडकरींसारखा एखादा अपवाद सोडला तर आज बदललेली आहे असं मला वाटत नाही. या राज्यातलं पोलीस दल निधर्मी राहिलं आहे यावर माझा विश्वास नाही. नाहीतर पोलीस स्टेशनच्या आवारात मंदिरं, चर्च, मशिदा उभ्या राहिल्या नसत्या. हे लक्षात घ्या. जर आपण सेक्युलर स्टेटचे भाग असू तर सेक्युलर स्टेटचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यालयांमध्ये कोणत्याही धर्माची निशाणी असता कामा नये आणि यावर कोणी उपाय काढलेला नाही. तेव्हा असे पोलीस डॉक्टर दाभोळकरांचे खुनी सहजासहजी शोधून काढतील यावर माझा विश्वास नाही. 11 दिवस गेले ते. 11 दिवस आम्ही सतत शांततेने दबाव टाकून आहोत. कार्यकर्ते जागोजागी आंदोलन करतायत, पोलीस स्टेशनला निवेदन करतायत. मुक्ता आणि हमीदजींनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. थांबणार, अजून थांबणार, वाट बघणार. कारण फक्त सुपारी किलर्स, जर ती सुपारी असेल पोलीस सांगतात त्याप्रमाणे, तर सुपारी किलर्स आपण उपयोग नाही. सुपारी किलर्स मागचा मेंदू कुणाचा हे सापडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारच्या खुनांचा जर तुम्ही इतिहास पाहिला, कृष्णा देसाई असते, कृष्णा देसाईचे खुनी सापडले पण सुटले कोर्टामध्ये. दत्ता सामंतचे खुनी सापडले, ते सुपारी किलर्स होते. खुनाची सुपारी कुणी दिली हे कळलं नाही. नवलीन कुमार तुम्ही बघितलं, नाला सोपाऱ्याला तिचा खून झाला, कुणी सापडले ना. परवाचा आमचा मित्र तळेगावला सतीश शेट्टी आरटीआयचा कार्यकर्ता, त्याचे खरे खुनी कोण आहे हे अजून कळलेलंच नाही. शिक्षा होण्याची गोष्ट तर दूरच. म्हणून दाभोळकरांचे खरे खुनी सापडतील का हे प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात ते उमटायला हवं. याचं कारण या पोलीस दलाला, या महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातल्या जातीयवादी शक्तींना, धर्मांध शक्तींना, ज्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये पण आहेत आणि विरोधकांमध्ये आहेत, त्यांना हे प्रश्नचिन्ह उभं करून आपल्याला अनेक प्रश्न पुढच्या काळात विचारावेसे लागणार आहे. कारण दाभोळकरांना वैयक्तिक शत्रू कुणीही नव्हता हे कोणी सांगते. म्हणजे खरं सांगायचं तर मी माझा त्यांचा संबंध जवळजवळ 1985 पासून आहे. त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आनंदला माहिती, आनंद आमचा सुद्धा मित्र. ते शांत होते, मी शांत नाही. त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात ज्या सुधारणा केल्या त्या आम्हाला प्राथमिक पातळीवर मान्य नव्हत्या. ते विधेयक तुम्ही मवाळ केले असं सातत्याने मी त्याला सांगत होतो. पण अधिकाधिक समाजापर्यंत जाण्यासाठी त्यांनी विवेकवादी भूमिका घेतली आणि ही पहिली पायरी आहे, शेवटची नव्हे देखील, ती लक्षात ठेव असं सांगितलं. आणि मला असं वाटतं त्यांचाच निर्णय बरोबर होता. याचं कारण जर एवढं मवाळ विधेयकही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या मेंदूत शिरत नसेल तर यापेक्षा जहाल किंवा कडक काय शिरणार आहे? इतकं मवाळ म्हणजे त्याच्यामध्ये केवळ गैरप्रकारांविरुद्धच तो कायदा करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये धर्मविरोधी काही नाही, जात विरोधी काही नाही, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीज नाही. एक साधा सरळ तो कायदा आहे ज्या जो वटहुकूम आता निघालेला आहे तो विधानसभेच्या पुढच्या सत्रामध्ये सरकारला मांडावा लागेल, 6 महिन्याच्या आत मांडावा लागेल आणि मंजूर करून घ्यावा लागेल. तो सरळपणे मांडला जाईल याचीही खात्री मला वाटत नाही. याचं कारण गेली 15 वर्ष हे विधेयक मंजूर न होण्याचं कारण जसा विरोधी पक्ष आहे तसा सत्ताधारी पक्ष सुद्धा आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला हे विधेयक मंजूर आहे किंवा हा वटहुकूम आमचा पाठिंबा आहे. अजित पवार तेच म्हणतात. त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि खासदार खासगीमध्ये या विधेयकाच्या विरुद्ध बोलतात कारण त्यांचाही असा गैरसमज आहे की हे विरोधक जे आहे ते हिंदू धर्माच्या विरोधात आहे, याचा प्रचार केला जाईल आणि त्याचा फटका मतदानामध्ये त्यांना बसेल. शिवसेना भाजप विषयी तर ते मी बोलतच नाही. याचं कारण या विधेयकाला विरोध करणं हा त्याचा धर्मच आहे. काही न वाचता, चिंतन मनन न करता विरोध करणे ते आपण इतके वर्ष पाहतो. पण दाभोळकरांनी या विधेयकामध्ये शिवसेनेच्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेऊन सुद्धा बदल केले. यातला अंधश्रद्धा हा निर्मूलन, अंधश्रद्धा हा शब्द सुद्धा काढून टाकला. आता त्या अख्ख्या विधेयकामध्ये, त्या वटहुकुमामध्ये जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा हा शब्दही नाही.
इतकी तडजोड ज्या माणसांनी केली त्या माणसाचा खून महाराष्ट्रात कोणीतरी केलं करतं, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात आदिभावनेमध्ये आकंठ बुडालेला आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जंगल राज्य चालू आहे. आणि जेव्हा माझ्या पहिल्या दिवशी माझ्याशी बोलताना दाभोळकरांचा खून झाल्या 2 तासामध्ये जेव्हा रुपाताई कुलकर्णी म्हणाल्या की या महाराष्ट्रात आता राहावंसच वाटत नाही, तेव्हा मला त्यांची भावना अत्यंत योग्य वाटते की अत्यंत सडलेला असा हा महाराष्ट्र आहे की गुंड राष्ट्र आहे, याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं. इतक्या मवाळ माणसाचा तुम्ही, इतक्या मवाळ, इतक्या समन्वयवादी, इतक्या विवेकवादी माणसाला जर तुम्ही आयुष्यातून नष्ट करता, तुम्ही जर त्याचा दिवसा ढवळ्या खून करता, याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीला आम्ही महाराष्ट्रात जोपासत ठेवला इतके वर्ष. दाभोळकरांविरुद्ध कोण लिहित होते, मला कोणावरही आरोप करायचा नाही, पण मी उघडपणे सांगतो, सनातन संस्था असेल, हिंदू जागरण समिती असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, गंडे दोरेवाले असतील, सात पंचायतवाले असतील, एकेका घटकाविरुद्ध त्यांनी लढाई दिलेली होती. कोणी सुपारी दिली अजून पोलिसांना कळलेलं नाही. सगळ्यांनी मिळून सुपारी दिली का? आणि सुपारी किलर कमी पैशात असे धंदे करत नाही, त्यांना भरपूर पैसे, लाखात पैसे द्यावे लागतात. तेव्हा ही 4-5 जणांचं कृत्य आहे का, हे सगळं पोलिसांना तपासावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि दाभोळकरांचाच खून करावा असं ज्या या मंडळींना वाटलं, याचा अर्थ असा होतो की आता महाराष्ट्रामध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा होणार आणि तो म्हणजे काही आपण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही, हे त्यांना पटलं होतं. या शक्तीने, या धर्मांध शक्तीने, या गोडसेवादी शक्तीने आपला पराभव मान्य केला आणि पराभव मान्य केल्यामुळे अशा प्रकारचा खून करण्याचा यांच्या डोक्यात आला. दाभोळकरांवर ज्या 4 गोळ्या झाडल्या, 2 त्यांच्या डोक्यात गेल्या, मागून झाडल्या, मागून डोक्यात गेल्या. जो माणूस अशा प्रकारे मागून वार करतो तो भ्याडच असला पाहिजे, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. जो माणूस निधड्या छातीने महाराष्ट्रात विवेकवादाचा प्रचार करत होता, त्या माणसाला मागून गोळी घालून मारावंसं मला तरी वाटलं. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये ही जी काही तुम्ही म्हणाल त्याला, जे काही हा रोग लागलेला आहे, आणि हा रोग आज लागलेला नाही, हा स्वातंत्र्यपूर्व काळात होत होता, त्यानंतरही होता. आपण फक्त त्या रोगाकडे बघत नाही किंवा त्यांचे सभ्य गोळे गुमटेचे हे पाऊल असं म्हणतो की हे इतके घातक नाहीये. आपल्याला असं वाटतं की एकाच धर्माची माणसं दहशतवादी असतात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, गोव्यात ज्यांनी बॉम्बस्फोट केला, गडकरीनगर गायकवाडमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केला, पुण्याच्या विश्वनाथ भावेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केला, त्या सर्व शक्तींचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. गंडे दोरेवाल्यांचा शोध घेतला पाहिजे. दाभोळकरांविरुद्ध बहुसंख्याकातले उदाहरण अशी लढाई, हिंदू धर्मांतर आणि हिंदू विप्लव यांच्यामधली ही लढाई आहे, लक्षात घ्या. आणि आपला पक्ष कोणता हे तुम्ही ठरवायला पाहिजे. मी जर उदारमतवादी असेल तर मी कुणाच्या बाजूने उभं राहायचं आणि दाभोळकरांच्या खुनाविषयी काय बोलायचं आणि बोलायचंच. माझं म्हणजे मनातल्या मनात बोलायचं नाही.